देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार इन्स्टिट्यूट मधले काय ॲग्रीच्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत, विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी अनुभव आहे, या ठिकाणी वारी, आषाढी वारी या ठिकाणी पायी चाललेली असते, त्या पायी वारीचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। या वारीचा अनुभव कशा प्रकारे आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। कशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा आनंद, या ठिकाणी त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। हा संस्कृती असेल आपली संस्कृती जपण्याचा या ठिकाणी यांना अनुभव मिळाला आहे। कशा प्रकारे आपली संस्कृती आणि आपल्या पिढ्यान झालेली वारी ही त्यांना अनुभवायला मिळाली, आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत। सांगाल तुम्ही या ठिकाणी आलात, तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव सांगा। नमस्कार, मी स्वाती श्यामकुमार डवणे। आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती इथून आलेलो आहोत। आम्ही इथं रावे अंतर्गत PRA म्हणजेच पार्टिसिपेटरी रूरल अप्रायझल या अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम घेणार आहोत। जसं की आता आम्ही दिंडीचा कार्यक्रम घेतला। आम्ही लहान मुलांसोबत पदयात्रा करून दिंडी करून आलो इथं। लहान मुलांसोबत आम्ही अभंग हे सगळे आम्ही अनुभवल्या। त्यानंतर खाऊ वाटप झाला। तर आम्ही असेच अजून रावेच्या अंतर्गत प्रोग्राम घेणार आहोत। शेतकऱ्यांना आम्ही इथं त्यांना सांगणार म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम घेणार आहोत। जसे की त्यांना वेगवेगळे डेमोज घेणार आहोत। जसे की काल आम्ही सीड ट्रीटमेंट बाजारावरती घेतलो, तसेच असे अनेक डेमो घेणार आहोत, जेणेकरून अजून नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे काय आहे ते शेतकऱ्यांना अजून समजून यायला पाहिजे। या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटलं वारीचा हा तुम्ही अनुभव घेतला, कसं वाटलं? परंपरा संस्कृती पाहायला मिळाली आणि ज्या प्रकारे इथं शाळेतल्या शिक्षकांनी आणि ग्रामपंचायती सदस्य आणि सरपंच आणि बाकीचे सगळे जे सहभागी लोक होते त्यांनी पण ज्या प्रकारे कार्यक्रम छानरित्या पार पाडला तो खूप छान होता आणि हा आम्ही अनुभव घेतला। आम्हाला आमचं आठवलं की आम्ही पण लहानपणी आमच्या पण शाळेत होत होतं आणि आम्हाला ते स्वतः ऑर्गनाइज करायला भेटलं, छान होतं। तुम्हाला कसं वाटलं? इकडे येऊन सगळं म्हणजे नवीन काहीतरी बघायला भेटलं आणि चांगलं वाटलं सगळं बघून। तुम्हाला कसं वाटलं? आपली संस्कृती पाहायला मिळाली, कसं वाटतं? खूप छान, सगळ्या मुली खूप छान नटून वगैरे आल्या होत्या, साड्या घातलेल्या आहेत, लहान लहान मुलींनी खूप छान दिसत आहेत सगळ्या, छान वाटलं। काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी सर्व छोटे मुली आहेत आल्या होत्या, त्यांना तुम्हाला काय वाटतं? सगळेजण खूप म्हणजे जसं आपली संस्कृती आहे तसं पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न केला। जे आता नवीन येणारी पिढी आहे त्यांना हे दिसेल नाही दिसेल तर त्यांनी ह्या अनुक्रमातून त्यांना शिकवलं की आपली संस्कृती कशी जपली पाहिजे आणि ती कशी पुढे घेतली पाहिजे। याच्यामुळे खूप सुंदर वाटलं आम्हाला। तुम्हाला कसं वाटलं? हे जे वारी आम्ही अनुभवली त्यामध्ये आम्हाला आमचे जुने शाळेचे दिवस सुद्धा आठवले आणि खूप छान वाटली। काय सांगाल? तुम्ही या वारी बरोबर फिरलात, तुम्ही एक अपंग आहात तरी पण तुम्ही आनंद घेतला, तुम्ही काय सांगाल? मला एवढं सांगायचंय की हे वारी खूप महत्वाचं आहे। आज लोकांना पण कळलं पाहिजे ह्या वारीचं महत्व। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या छोट्या लहान मुलांनी हा कार्यक्रम अनुभवला आणि हिताले लोक, हिताले सगळे सगळ्यांनी सहकार्य आम्हाला केलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार। या ठिकाणी तुम्ही वारीमध्ये दर्शन घेण्यासाठी आलात, काय मागाल देवाकडे तुम्ही? देवाकडे एवढंच म्हणणं आहे आमचं की म्हणजे जेवढे पण काही मुलांचं किंवा आमचंही काही स्वप्न असतील ते सगळे पूर्ण व्हावेत आणि त्यांना चांगल्या रीतीने टीचर्स पण घडवतात, ते त्यांनी सगळं अनुभवून ते त्यांनी सगळं प्रॅक्टिकली केलं पण पाहिजे आणि ते सगळे आयुष्यामध्ये पुढे सक्सेस पण झाले पाहिजे, एवढीच देवाकडे इच्छा आहे। शेतकऱ्यांना पण म्हणजे पाऊस पण पडत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना पाऊस पडून त्यांची शेती ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि त्यांना चांगलं उत्पन्न भेटलं